कॅबिनेट राज्यमंत्री योगेश कदम आपल्यासोबत आहे. आपण त्यांची बातचीत करणार आहोत. राऊत आता ज्या पद्धतीनं म्हणतायत की पवार साहेबांनी एकनाथ शिंदेची भेट घेतली हे त्यांना आवडलेलं नाहीये, यावर तुमची प्रतिक्रिया काय? नाही, मी तर म्हणतो आणि ह्या अगोदर देखील आम्ही म्हटलेलं आहे की संजय राऊतजी हे कधीच शिवसेनेचे नव्हते, ते कधी वंदनीय बाळासाहेबांचे नव्हते, ते कधीच उद्धवजींचे नव्हते, ते शरद पवार साहेबांचेच चेले होते. आणि म्हणून गुरूंनी त्यांना विचारल्याशिवाय एखादा निर्णय घेतला म्हणून कदाचित त्यांना वाईट वाटलं असेल. पण गुरु जर भेट घेत असतील तर मग तुम्ही म्हणता की ते चेलेत, मग त्यांनी काय करायला पाहिजे? कसं आहे, शरद पवार साहेबांनी आजपर्यंत संजय राऊत साहेबांना जे जे सांगितले ते संजय राऊतांनी केलं. कदाचित त्यांना एकनाथ शिंदे साहेबांची जवळीक आपल्याला माहिती आहे की महाजी शिंदे साहेबांच्या नावाने जो पुरस्कार दिला जातो त्यावेळेस देखील माननीय शरद पवार साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांबद्दल जे उद्गार काढले होते, जे कौतुक केलं होतं, तेही ह्यांना पचलं नव्हतं. म्हणून मला वाटतं अतिशय छोट्या मनाचे ही लोक आहेत, मग ह्यांना अशा गोष्टी कधी पचणार नाहीच. आणि माननीय शरद पवार साहेबांना माहिती आहे की शेवटी आज एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने मुख्यमंत्री म्हणून काम केलं, एक जनतेशी जोडलेला एक कार्यकर्ता म्हणून शिंदे साहेब आजही तिथे काम करतायत. म्हणून मला वाटतं अशा व्यक्तीशी जेव्हा महान व्यक्ती भेटतात तर काही चुकीचं नाही. बरीचशी कार्यालय आजूबाजूला आहे, पण त्या ठिकाणी शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणं पसंत केलं. बाळासाहेबांची खरी शिवसेना ते पुढे घेऊन जातात अशी चर्चा आहे. मला वाटतं भविष्याच्या दृष्टीने मला वाटतं एक नांदी म्हणावी लागेल. आणि अतिशय म्हणजे माझा जो अंदाज आहे, केंद्रामधलं आमचं NDAचं सरकार असेल, राज्यामधलं महायुतीचं सरकार असेल, हे अजून मजबूत होण्याच्या दृष्टीने काही पावलं नक्कीच उचलली जाताना मला तरी दिसत आहेत. म्हणजे बातचीत केल्याबद्दल तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे आणि भविष्यातली ही नांदी आहे असं सूचक वक्तव्य सुद्धा करताना ते पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.